भारत, जिथे प्रत्येक मंदिराची एक वेगळी कथा आहे, आणि महाराष्ट्र, जिथे इतिहास आणि श्रद्धा ही दोन्ही जुळलेली आहे. तर अशाच एका मंदिराबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये मी या मंदिराचं इतिहास किती जुना आहे, त्यासोबत हे मंदिर कुठे आहे किंवा याची पौराणिक कथा कुठली आहे, ही सगळी माहिती मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात प्रथम तुमचे सर्वांचे माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर चला तर पाहूया या मंदिराचा इतिहास. आता आम्ही कोपेश्वर मंदिराकडे जाते आणि जी समोर ती दिसत आहे ती भिंत, तिथूनच आहे कोपेश्वर मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. मुख्यद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच जे दिसत आहे ते आहे सुंदर असं कोपेश्वर मंदिर. कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर या गावामध्ये कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. कोल्हापूर ते खिद्रापूरचं जे अंतर आहे ते 60 किलोमीटरचं आहे. आणि जर समजा तुम्हाला खिद्रापूरला यायचं असेल तर तुम्ही बाय रोड, तुमच्याकडे जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही 1 तासामध्ये पोहोचू शकता. आणि जर समजा तुम्ही गव्हर्नमेंट बसनी येत असाल तर तुम्हाला कोल्हापूरवरून इचलकरंजी किंवा जयसिंगपूर बसनी येऊ शकता. तर त्यामध्ये तुम्हाला थोडं 1.5 तासाचं अंतर लागेल, कारण ह्या बस डायरेक्ट खिद्रापूरमध्ये येत नाही. तर तुम्हाला इचलकरंजी किंवा जयसिंगपूरमधून शेअरिंगच्या रिक्षा मिळतील किंवा लोकल बस मिळतात. त्या बसनी तुम्ही या मंदिराकडे येऊ शकता. कोपेश्वर मंदिराबद्दलची माहिती सांगण्यापूर्वी मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे खिद्रापूर या गावाचे नाव. खिद्रापूर या गावाचे मूळ नाव आहे कोप्पम किंवा कोप्पा. या मूळ नावाचे खिद्रापूर या नावामध्ये कसं काय रूपांतर झालं असेल तर त्याचा एक इतिहास आहे. भारतामध्ये जेव्हा मुघलांनी राज्य केलं तर त्यांनी स्वतःची सत्ता सर्वत्र प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांच्या मुघल साम्राज्यातला एक होता सरदार, त्याचं नाव होतं खिद्रखान. आणि त्या खिद्रखानाने या खिद्रापूरवर बरेच वर्ष राज्य केलं होतं. आणि त्याच्याच नावावरून हे कोप्पम जे गाव आहे त्या गावाचं नाव बदलण्यात आलं खिद्रापूर. तर हा आहे या खिद्रापूर नावाचा इतिहास. कोपेश्वर मंदिर 3 भागांमध्ये बांधलेलं आहे. तर त्यातला पहिला भाग आहे स्वर्ग मंडप, दुसरा भाग आहे सभा मंडप आणि तिसरा भाग आहे मुख्य गाभारा. कोपेश्वर मंदिराच्या स्वर्ग मंडपामध्ये एकूण 48 कोरीव काम केलेले खांब आहे. हे आहे स्वर्गमंडप. स्वर्गमंडप हे वरून पूर्णपणे उघडा असल्यामुळे मंदिराच्या आतमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश येतो.
कोपेश्वर मंदिर हे 12व्या शतकातलं एक प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात चालुक्यांच्या काळात सुरू झाली होती. मंदिराचं मुख्य बांधकाम शिलाहार राजा गंधरादित्य यांनी केलं होतं आणि यानंतर पुढे यादव राजांच्या काळात या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं होतं. त्यामुळे या मंदिरात वेगवेगळ्या राजवटींची सुंदर कला आणि बांधकाम शैली पाहायला मिळते. मंदिराचं जे बांधकाम आहे ते साधारण 11व्या शतकात सुरू झालं आणि 13व्या शतकामध्ये पूर्ण झालं. तर असं सांगितलं जाते की इसवी सन 973 ते 1189च्या काळामध्ये मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली होती, जी की पश्चिम चालुक्यांनी केली होती. आणि त्याच्या पुढे जे बांधकाम सुरू ठेवलं होतं ते शिलाहार राजा गंधरादित्य यांनी ठेवलं होतं. तर त्याचा जो काळ होता तो इसवी सन 1000 ते 1212 पर्यंतचा होता. आणि पुढे उरलेली जी मंदिराची कामं होती ती इसवी सन 1175 ते 1318च्या काळामध्ये यादव राजवटीमध्ये पूर्ण करण्यात आली होती. हे जे दिसत आहे हे आहे सभा मंडप. सभा मंडपामध्ये एकूण कोरीवकाम केलेले 60 खांब आहेत. कोपेश्वर मंदिराच्या शिल्पकलेमध्ये देवी देवतांच्या मूर्ती, प्राणी, पक्षी, हत्ती, घोडे, वाद्य वाजवणारे कलाकार, नृत्य करणाऱ्या नृत्तिका या सर्वांचे सुंदर असे कोरीवकाम केलेल्या मूर्ती आहेत. अनेक आक्रमणं आणि काळाचा प्रवास सहन करूनही या मंदिरातील मूर्ती आणि कोरीवकाम आजही आपलं वैभव आणि कलात्मकता जपून उभं आहे. या शिल्पाकडे पाहिलं की त्या काळातील कलाकारांचा अप्रतिम कौशल्य आणि मंदिराची भव्यता आजही जाणवते. या मंदिरातील मुख्य शिवलिंगाला कोपेश्वर असं म्हणतात. कोप म्हणजे राग. पौराणिक कथेनुसार दक्ष प्रजापतींच्या यज्ञात माता सतीने आत्मदहन केले होते. त्यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले आणि रागावलेल्या या रूपाला येथे कोपेश्वर असं म्हटलं जातं. मंदिरातील दुसरे लिंग धोपेश्वर किंवा धुपेश्वर म्हणून ओळखले जाते, जे भगवान विष्णूंशी संबंधित मानले जाते. कथा अशी सांगितली जाते की भगवान विष्णूंनी शिवांचा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या मंदिरात शिव आणि विष्णू दोघांचे प्रतीक एकत्र दिसते. ही भव्य मूर्ती एकाच दगडामधून घडवण्यात आली असून ती एकाच दगडी स्लॉटमध्ये अतिशय अचूकपणे बसवलेली आहे, ज्यातून त्या काळातील अप्रतिम वस्तुकला आणि शिल्पकलेचे कौशल्य दिसून येत आहे. ही जी मूर्ती आहे मंदिराच्या गाभाऱ्याजवळ जात असताना दोन्ही बाजूला पाहायला मिळते. कोपेश्वर मंदिराची दिशा पूर्वेकडे आहे, म्हणजेच मंदिर आणि शिवलिंग पूर्वाभिमुखी आहे. त्यामुळे सकाळचे जे सूर्यकिरण येतात ते थेट मंदिरात येतात. शिवलिंगाची जी पाण्याची वाहिनी किंवा झरा असतो तो उत्तर दिशेला आहे असं सांगितलं जातं आणि या मंदिरात नंदी नाही असं मानलं जातं की नंदीचं स्वतंत्र मंदिर आहे. नंदीचं हे जे मंदिर आहे ते
कर्नाटकातल्या येडूर या गावामध्ये आहे। येडूर हे गाव खिद्रापूरपासून 12 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे। त्याचबरोबर नंदीची दिशा जी आहे ती पश्चिमेकडे तोंड करून आहे। मंदिराचं संपूर्ण कोरीव काम अतिशय सुंदर आणि अप्रतिम पद्धतीने केलेलं आहे। प्रत्येक शिल्पामध्ये आणि खांबावर अगदी बारीक सारीक डिटेलिंग पाहायला मिळतं। त्या काळातील कलाकारांनी दगडामध्ये जिवंतपणा आणल्यासारखं हे काम केलेलं आहे। कृष्णा नदीच्या काठी असलेल्या या मंदिराचं वातावरण खूप शांत आणि सुंदर आहे। गेले 3 वर्ष मी भरतनाट्यमची साधना करत आहे आणि भगवान शिव हे नटराज मानले जातात। त्यामुळे या पवित्र मंदिरामध्ये माझ्याकडून झालेली छोटीशी नृत्यसेवा माझ्यासाठी शब्दापलीकडचा खूप खास आणि भावनिक अनुभव होता। कोपेश्वर मंदिर म्हणजे इतिहास, पौराणिक कथा आणि अप्रतिम शिल्पकलेचा सुंदर संगम। हजारो वर्षांची परंपरा आणि दगडांमध्ये कोरलेली कला आजही इथले वैभव जपून ठेवते।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक प्रवासात. धन्यवाद.